अरे पजू त्या रोवणं झाला का? नाही झाला का? बापा तुला बोसच्या बाया भेटल्या होत्या ना बे? अरे बोस्या भेटला पण त्याला काही मतलब आहे का दादा? चौथा दिवस होणं रोवणा सुरू आहे तर माझ्या. मला सांग, मला जागा 1 एकर. हो किती बाया लागतात 1 एकराला? 20 बाया लागतात. 20 बाया लागतात. मग आता म्हणून मी असं नाही का गावातल्या बुडग्या बाया नाही का 10 म्हणलो. म्हणजे कसं आहे, जवान बाया म्हणला तर त्याला कसा रोजा रोट्या लागून जाते. हो म्हणलं यायला नाही म्हणायचं आपण. ह्या बुडग्या बाया आपण रोवाला नेवाचा, कसा याची समाजसेवा करायचा. बरोबर. यायला नसनूस घेवायला नाही का, पैसे लागतात. नातवायला पैसे द्यायला पैसे पाहिजेत. म्हणून निवड बुडग्या 10 बाया म्हणलं मी. म्हणजे 2 दिवस रोवतील तर आपला रोवणा खतम. बरोबर आहे का नाही? 20 बायामध्ये. पण ह्या बायाने का केला दादा, त्या रोवाचा सोल्लानं निवडा, त्या रोवण्यामध्ये आपल्या सुनाच्या चुगल्या सुरू केला. अरे दादा, आजचा चौथा दिवस होते, आपल्या सुनाच्या चुगल्या सांगतेत आणि रोवाचा काही काम नाही. मी म्हणलं तुम्ही रोवाला आल्या का चुगल्या सांगायला आल्या? हो अरे पहिले रोवा मग चुगल्या आपल्या घरी सांगा. बरोबर आहे. मला म्हणते हा डोगल्या कसा निघते गे म्हणतात, आमच्या बायकाच्या गोष्टी ऐकते. सांगतात आम्ही डोगल्या आणि कास्तकार हो, वावर बालाव ना, मी नोटा देऊन राहिलो ना. आणि चौथा दिवस ना, उद्या 5वा दिवस लागलच. हो. तरी मला सांगते पोयऱ्याला जातील तर समोसा आणतो म्हणून. म्हणजे सांग त्याला काही आहे पस्तावा? ह्या बुडग्याची दया घेतो पण माझ्या उरावर बसल्यासारखा झालं. मी पस्तावून राहिलो मी ह्या बुडग्यापासून. मग कसं काय? दुसऱ्या वर्षी अजिबात बुडग्याला फुकट नाही येऊ देणार. हो हो.